नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण खंडाळा गाव येथील युवा प्रगतशील शेतकरी विलास शास्त्रराव सोनवणे गुरुजी यांच्या क्षेत्रावरती आलेलो होतो। इथे येण्याचं प्रमुख कारण हेच की त्यांनी मिरची 15 एकर मिरची काढून 15 एकर बटाटा इथे घेतलेला आहे। तर 4 नोव्हेंबरला बटाट्याची लागवड केली होती। बटाट्याची लागवड करताना त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने लागवड केली होती, कारण की लेबरचा खर्च जास्तीचा येत होता। त्याचा फायदा असा झाला की आम्ही इथे बटाटे काढून बघितले, ट्रॅक्टरच्या साहाय्याने लागवड केल्यामुळे जो बटाटा आहे तो 4 ते 6 बोट खाली मातीमध्ये गेलेला आहे। म्हणजे त्यांची जी पहिली भर असते ती भरही कमी गेली आणि आपण असं बघू शकता पूर्णतः ढगाळ आणि खडकाळ वावर इथं आहे, मातीचं प्रमाण खूप कमी आहे। त्यामुळे ज्यांनी जी ट्रॅक्टरची लागवड केली होती तो फायदा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे। आम्ही 1-2 बटाटे इथून काढून बघितले होते। 4 नोव्हेंबरचा हा प्लॉट आहे, साईज एकदम जबरदस्त बनलेली आहे आणि कमी खर्चामध्ये हे पीक डेव्हलप आपण इथे केलेलं आहे। साधारणतः 15 एकरचा खर्च यांचा खूप कमी आलेला आहे। आतापर्यंत फक्त आपण 2 ते 3 स्प्रे इथे घेतलेले होते। यांचा फक्त एक स्प्रे एक्स्ट्रा याच्यासाठी गेला होता। यांनी ज्यावेळेस तणनाशक मारलं होतं सेनकॉर, यांच्याकडं लेबरच्या साहाय्याने जे सेनकॉर होतं त्याची मात्रा वाढल्या गेली होती आणि हाय नोझल पंपाने मारल्यामुळे प्लॉट स्ट्रेस मध्ये आला होता। तो प्लॉट स्ट्रेस मधून दूर करण्यासाठी एक एक्स्ट्राची खर्च यांचा इथं झाला होता। सेनकॉरची जी मात्रा होती ती वाढून त्यांनी केली होती। प्लॉट एकदम डॅमेज झाला होता। शेतकरी खूप घाबरले होते की हा प्लॉट रिकव्हर होईल का म्हणून। आम्ही त्यावेळेस प्लॉट पाहायला आलो होतो, त्यांना सांगितलं होतं गुरुजी तुम्ही बिनफिकीर राहा, 8च दिवसामध्ये आपण याला चमत्कार किंवा डोंगलचा स्प्रे घ्याल एवढी याची ग्रोथ होते। कारण की बटाटा हा जो पीक आहे याच्यामध्ये जास्तीचा खर्च करणं गरजेचं नाहीये, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की कुठल्या वेळेस काय गेलं पाहिजे। याच्यामध्ये प्रामुख्याने जे असतं रस शोषण किडीचा प्रादुर्भाव येतो, मावा आणि व्हाईट फ्लायचा हे येतो। तर आपण याला सुरुवातीच्या काळामध्ये एक तायचीची स्प्रे दिला होता, निचुने कंपनीचा तायची यांच्यासाठी स्प्रे केला होता। तायची आपण प्रति लिटर पंपासाठी 2 ml दिलं होतं। त्याच्यासोबतच आपण सिजिम दिलं होतं स्वरूप ॲग्रोकेमिकलचं, ते प्रति लिटर 4 ml ने आपल्याला यांना दिलं होतं आणि त्याच्यासोबत एक बुरशीनाशक दिलं होतं वॅलॅक्स्ट्रा, जे की विलवूडचं येतं। त्यामध्ये वॅलॅक्स्ट्रामध्ये तुम्ही जर कधी पाहायला गेलं तर हेक्झाकोनाझोल आणि व्हॅलिडामायसिन येतं। ते लिप बाईट लिप मायनर जे पानावरती येतात माझ्यासोबत बघू शकता आपण। इथं जर कधी क्वालिटी बघितली चकाकी ग्रेनरी एकदम जबरदस्त डेव्हलप झालेली आहे। आणि याच्यामध्ये जे मिरची यांनी लावलेली होती 15 एकर मिरचीमध्ये जे एक्सिस फर्टिलायझर पडलेलं होतं त्याचा अपटेप करण्यासाठी आपण काही यांना दिलं होतं, मॅग्नेशियम सल्फेट आणि GS ॲक्टिवा दिलं होतं, ज्यामध्ये की बॉटनिकल एस्ट्रेट वगैरे राहतं आणि मॅग्नेशियम सल्फेट असं कॉम्बिनेशन देऊन ते अपटेप करण्याचं काम प्रामुख्याने केलं होतं। त्यानंतर आपण यांना आता क्रॉप अमृत दिलेलं आहे, ते जे की ॲग्रिसर्चचं येतं। क्रॉप अमृतमध्ये पोटॅश आहे, पोटॅश सल्फर बोरॉनची कॉम्बिनेशन येतं। आणि आता इथून पुढे जे ते प्लॉट 4 नोव्हेंबर आपण जर कधी पकडलं, 4 नोव्हेंबर आणि आता डिसेंबर म्हणजे जेमतेम आणखी यांना 1 महिनाच कंप्लीट झालेला आहे। साधारणतः 60 ते 65 दिवसामध्ये प्लॉट हार्वेस्टला येईल। आताच साईज अशी झालेली आहे। आता फक्त आपण पोटॅशयुक्त खतं देणार आहे। हाईट याची वाढलेली आहे, तर हाईटला मेंटेन ठेवण्यासाठी आपण इथं चमत्कारचा स्प्रे घेणार आहोत। चमत्कार आपण याला प्रति लिटर 1.5 ml ला घेणार आहे। म्हणजे 20 लिटरचा जर कधी पंप असेल तर 30 ml आपण याच्यावरती चमत्कारचा फवारणी इथं घेणार आहे। एक पाठीमागची फवारणी आपण याला ED-मॅक्स दिली होती। ED-मॅक्स मध्ये व्यापेचुरान येतं, म्हणजे जे पांढऱ्या माशीचे अंड पिल्लं आणि प्रौढ माशी असतात त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण ED-मॅक्स दिलं होतं। त्याच्यामध्ये इमामेक्टिन बेंझोएट येतं आणि त्याच्यासोबतच GS बायोसायन्सचं इंटर घेतलं होतं। इंटर आपण याच्यासाठी घेतलं होतं, आळीचा प्रादुर्भाव थोडा बहुत दिसत होता, कारण की ढगाळ वातावरणामध्ये आळीचा याच्यामध्ये थोडा बहुत प्रादुर्भाव वाढला होता, त्यामुळे आपण इंटरची फवारणी इथं घेतली होती। त्यासोबतच त्याच्यासोबत बुरशीनाशक आपण डेमोन्झा घेतलं होतं। त्यामध्ये आपण डेमोन्झाचं प्रमाण जे ते प्रति लिटरसाठी 2 ग्रॅमने आपण यांना डेमोन्झा दिलं होतं। त्यानंतर आपण असं बघू शकता प्लॉट अतिशय सुंदररित्या डेव्हलप झालेला आहे। 2 ते 3 ड्रिचिंग इथं झालेलं आहे आणि यानंतर आता 2 ड्रिचिंग याच्यानंतर होणार आहे। त्याच्याला आपण आता पोटॅश 50 देणार आहे। लिक्विड जे येतं पोटॅश ते आपण प्रति लिटर 2 लिटरने पोटॅश 50 या क्षेत्रावरती देणार आहे। त्याचं प्रमुख कारण जे की त्याच्या ज्या या बनलेल्या कुशिका बनलेल्या त्या कुशिकाची साईज एकसारखी होण्यासाठी आपण पोटॅश देणार आहोत। त्यानंतर 5 दिवसांना मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो देणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रति एकर 5 किलो पोटॅशियम सल्फेटचे 2 राऊंड करणार आहे। त्याचे कारण असं आहे, त्याचं जे आवरण असतं ते कडक आणि चांगलं येतं आणि बटाट्याची साईज एकसारखी बनते आणि जे वरलं आवरण आहे ते चकाकी त्याला जास्त येते। म्हणजे बाजारमध्ये आपल्याला ₹2 बाजारभाव शिल्लक भेटतात, त्यामुळे आपण ते तिथं पोटॅशियम सोनेट देणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला बटाट्यामध्ये काही समस्या असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळू शकता, किंवा तुम्ही बटाटे लागवड केलेले आहे आणि काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला फोटोही टाकू शकता आमच्या व्हॉट्सअप नंबरला।
तर आम्ही तुम्हाला आमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढी प्रामाणिक माहिती देण्याचा प्रयत्न करू। सुरुवातीच्या काळामध्ये आपण याला मायक्रोरायझा दिला होता 10 किलोचा न्यूअनॅक झोन 9 हा 10 किलो मायक्रोरायझा इथं दिला होता। आता याच्यानंतर फक्त आपण पोटॅशयुक्त आणि पोटॅशयुक्तच खत देणार आहोत आणि एक शेवटचा स्प्रे इथं काढणार आहोत। शेवटच्या स्प्रेमध्ये आपण काय देणार आहोत तर शेवटच्या स्प्रेमध्ये पुन्हा एकदा ईडी मॅक्स देणार आहोत आपण त्यांना। ईडी मॅक्स, इमामेक्टिन बेंझोएट आणि पुन्हा एकदा व्हायल एक्स्ट्राची फवारणी इथं घेणार आहे। व्हायल एक्स्ट्रा घेण्याचं प्रमुख कारण हेच की लिप बाईट लिप मायनरसाठी आपल्याला त्याचा फायदा होईल आणि शेतकऱ्याचा कमी खर्चामध्ये आपण इथं बटाटा करणार आहे। ज्यावेळेस 15 एकरचा बटाटा हार्वेस्ट होईल, 15 एकर मध्ये काय भाव गेलाय आणि किती यांना प्रॉफिट राहिलंय हे आपण याचे तुम्हाला एक व्हिडिओ बनवणार आहोत। बटाटा लागवड करण्याचं प्रमुख कारण हेच होतं, शेतकऱ्यांनी मिरची काढली होती आणि बटाटा लावला होता। बटाट्याचं जे बेवाड असतं म्हणजे पुढच्या वर्षी पुन्हा यांना मिरची लागवड करायची आणि त्यासाठी कमी दिवसामध्ये कुठलं पीक ते शोधत होते। त्यांनी सर्च केलं आणि त्यांना कळालं की बटाट्याचं बेवाड चांगलं असतं आणि कमी दिवसामध्ये निघून जातं आणि इथून पुढे आपल्याला एप्रिलमध्ये ज्यावेळेस आपल्याला मिरची लागवड करायची त्यासाठी क्षेत्र लवकर खाली होईल, त्यामुळे त्यांनी इथं बटाटा सिलेक्शन केलं होतं आणि अतिशय सुंदररित्या त्यांचा बटाटा प्लॉट इथं डेव्हलप झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।